नमस्कार, मी अमित कोळेकर. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूयात ठळक घडामोडी. रेल्वे सुरक्षा स्थापना दिनानिमित्त आरपीएफ बॅरेक बेळगाव येथे आज शुक्रवार दिनांक 22 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आरपीएफ निरीक्षक एस.आर. कारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिर भरवण्यात आले होते. या शिबिरात बीजीएम मंडळातील एकूण 8 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. यासाठी बीम्स हॉस्पिटल यांच्या समन्वयाने सदर रक्तदान शिबिर पार पडले. बेळगाव खानापूर रोड मराठा मंदिर नजीक असलेल्या बसवेश्वर रेल्वे ओव्हरब्रिजवर एका अज्ञात व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना आज शुक्रवार दिनांक 22 रोजी दुपारी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच टेवगडे पोलीस घटनास्थळी दाखल होऊन मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम चालू होते. आत्महत्येचे नेमके कारण अजूनही समजले नसले तरी पोलीस अधिक तपास करीत आहेत. दरमहा ग्राहकांना हेस्कॉम वीज मंडळाकडून देण्यात येणारे बिल जर ग्राहकाने दिलेल्या मुदतीमध्ये भरले नाही तर त्या ग्राहकांना कर्नाटक सरकारद्वारे देण्यात येणारी 200 युनिट गृहज्योती योजना लागू होणार नाही. तसेच वीज बिल माफ होणार नाही. तरी वीज मंडळाकडून दिलेल्या मुदतीमध्ये ग्राहकांनी आपले वीज बिल भरून सहकार्य करावे असे हेस्कॉमच्या वतीने कळविण्यात आले आहे. बेळगाव जिल्ह्यात पाऊस पाण्याविना हातातोंडाशी आलेली पिके सध्या वाळून गेली आहेत. शेतकऱ्यांचे अतोनात हाल होत असून त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे आज शेतकरी बांधव मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन आपल्या शेतातील वाळलेली पिके हातात घेऊन निदर्शने करण्यात आली आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. आज शुक्रवारी घरोघरी गणेशोत्सवादरम्यान गौरीपूजन करण्यात आले. गणपतीसमोर गौराईला भरजरी वस्त्रांनी सजवून तिचा साज शृंगार करण्यात आला होता. गौरीला परंपरेनुसार हळदीच्या पानातील पातोळ्या, विविध भाज्या, कडबू, सार यासह अनेक पंचपक्वान्नांचा निवेद दाखवण्यात आला. उद्या मुळा नक्षत्रावर बऱ्याच घरी गौरी विसर्जनाबरोबर श्री गणेशाचे विसर्जन होणार असून भक्तांच्यात लगबग दिसून येत आहे. मनातील सर्व विकार, क्रोध, लोभ, मोह, मत्सर आणि वैराग्यापासून मुक्ती होण्यासाठी मार्ग म्हणून जैन धर्मियात प्रदूषण पर्वाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. येथील चंद्रप्रभू बावन जैनालयात जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघ निप्पाणी यांच्या वतीने चातुर्मासानिमित्त चालू असलेल्या पर्युषण महापर्वाची आज शुक्रवारी सांगता झाली. सदर मिरवणूक जैन श्वेतांबर मंदिरापासून कोठीवाले कॉर्नर, अशोकनगर, निप्पाणी मेडिकल, नगरपालिका, जुना मोटर स्टँड, नेहरू चौक, दलालपेठ, महादेव मंदिर, गांधी चौक ते परत मंदिरापर्यंत अशा मार्गावरून काढण्यात आली. JNMC मेडिकल एज्युकेशन विभागातर्फे 3 दिवसांची कार्यशाळा घेण्यात आली होती. कार्यशाळेचे उद्घाटन प्राचार्य डॉक्टर NS महांत शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. त्या म्हणाल्या, अलीकडेच राष्ट्रीय वैद्यकीय मंडळाने कॉम्पिटन्सी बेस्ड मेडिकल एज्युकेशन याला बेसिक कोर्स म्हणून मान्यता दिली असून त्यासाठी प्राध्यापकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. शनिवारी सफाई कर्मचारी दिन असून त्या दिवशी महापालिकेच्या वतीने सफाई कर्मचाऱ्यांसाठी विविध स्पर्धा तसेच सकारात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शहरातील 58 वार्डमधील प्रत्येक वार्डातील एका उत्कृष्ट कर्मचाऱ्याचा सत्कार यावेळी करण्यात येणार आहे. याचबरोबर एका उत्तम आरोग्य निरीक्षकाचाही सन्मान करण्यात येणार आहे. नैऋत्य रेल्वेने बेळगाव मिरज मार्गावर ऐन गणेशोत्सवात मेगा ब्लॉक केल्याने प्रवासी हैराण झाले आहेत. प्रवास करण्यासाठी अनारक्षित एक्सप्रेस उपलब्ध नसल्याने तासनतास थांबून पुढील एक्सप्रेस येईपर्यंत प्रवाशांना वाट पाहावी लागत आहे. पुढील 4 ते 5 दिवस असाच मनस्ताप सहन करावा लागणार आहे. यामुळे प्रवाशातून नाराजी व्यक्त होत आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र येथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.